आताची सगळ्यात मोठी बातमी आहे। लोकसभा निवडणुकीच्या 7व्या टप्प्याचा प्रचार आज संपलाय। शेवटच्या टप्प्यात 57 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे। तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रचाराचा धुरळा पाहायला मिळाला आहे। मतदारांपर्यंत पोहोचण्याचा सगळ्याच राजकीय पक्षांनी प्रयत्न केलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी असा सामना पाहायला मिळतोय। लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार तोफा आज थंडावलेल्या आहेत आणि त्यानंतर आता 2 दिवसांनी मतदान आहे, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। विनोद, काय सांगाल? एप्रिल मध्ये सुरू झाला मार्च किंवा मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू झाला हा जो प्रचार आहे तो अखेर संपलेला दिसतोय। आज 7व्या टप्प्यातला प्रचार संपलाय आणि 7व्या टप्प्यात अखेरच्या टप्प्यातली निवडणूक आता 2 दिवसांवर आहे। काय अपडेट्स आहेत याविषयी? देशभरामध्ये लोकसभा निवडणुकीचा उत्सव साजरा केला जात होता आणि आज 7व्या टप्प्याचं मतदान जवळपास उद्या 1 तारखेला होणार आहे आणि अंतिम टप्प्याचं मतदानाची प्रचाराचा जो धुराळा आहे तो या ठिकाणी उडताना पाहायला मिळत आहे आणि आता अंतिम टप्पा मतदानासाठी सर्व मतदार राजा सज्ज झाला आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी इंडिया वर्सेस एनडीए असं सामना थेट पाहायला मिळाला आहे आणि जवळपास 8 राज्यातील लोकसभा निवडणुकीचं मतदान होणार आहे। त्यामध्ये जवळपास 57 जागेसाठी लोकसभा मतदानाचं निवडणूक होणार आहे। त्यामध्ये बिहार 8, हिमाचल प्रदेश 4, झारखंड 3, ओडिशा 6, पंजाबमध्ये 13 जागेंचा, उत्तर प्रदेशमधील 13, पश्चिम बंगालमधील 9 आणि चंदीगड जे केंद्रशासित प्रदेश आहे त्याचा 1 लोकसभा मतदारासाठी या ठिकाणी निवडणूक पार पडणार आहे। तर एकंदरीत इंडिया वर्सेस एनडीएचा हा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दुसरीकडे राहुल गांधी आणि इतर जे राजकीय पक्ष आहे, जे छोटे पक्ष आहे, जे क्षेत्रीय पक्ष आहे त्यांचा या ठिकाणी समावेश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला आहे। या ठिकाणी अनेक मुद्दे होते, त्या मुद्द्यांवर सर्वसामान्य जनतेला समजून सांगण्याचा प्रयत्न या राजकीय पक्षाकडून सांगण्यात आला आणि 1 जून रोजी मतदान होणार आहे। त्यामध्ये जे मतदार राजे आहेत ते कशा प्रकारे आपली भूमिका बजावते पाहणं गरजेचं ठरणार आहे। परंतु एक गोष्ट या ठिकाणी पाहायला मिळत आहे की महागाई, बेरोजगारी, त्याचबरोबर इंधन दरवाढ यासारख्या अनेक गोष्टी या ठिकाणी चर्चेला होत्या आणि त्या चर्चेला असताना सर्वसामान्य जनतेला जो दिलासा देईल निश्चितच विनोद, या ठिकाणी महागाई, बेरोजगारी, त्याचबरोबर खटाखटचा मुद्दा असेल किंवा दैवी आणि अजैविक जैविक हे मुद्दे सुद्धा चर्चेला आल्याचे, प्रचारामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यामुळे आता मतदार राजा नेमका कोणाला निवडून देणार याकडे लक्ष आहे। 1 जूनला मतदान होणार आहे। या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।